झटपट पण तेवढी चविष्ट कोणती रेसिपी ट्राय करायची असेल तर ही मिसळची रेसिपी तुमच्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट तयार होणारी मटकी मिसळची रेसिपी। तर त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। मिसळसाठी इथे मला वाटण लागणार आहे। तर वाटणासाठी काही साहित्य घेतले आहेत। सुकं खोबरं, ओलं खोबरं, कांदा, त्याचबरोबर अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो। इथे मी सुकं खोबरं आणि ओलं खोबरं पाव वाटी घेतलेलं होतं। 2 मोठ्या आकाराच्या कांद्यांना लांब लांब चिरून घेतलं होतं। 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला होता। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या। 1 टोमॅटो घेतलं होतं आणि मुठभर कोथिंबीर घेतली होती। आता या सर्व जिन्नसला मी हलकसर परतवून घेणार आहे। त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि हे सर्व जिन्नस आहेत ना ते एकत्रच टाकून घेतले कढईमध्ये आणि ते असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत त्यांना परतवून घेतलं। आता हे पूर्ण असे ब्राऊन झालेले आहेत, थोडेसे कच्चे पक्के आहेत। आता मी यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे थंड झाले ना की त्यानंतर मी यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि पाणी न टाकता यांची एक बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। जर का तुम्हाला एक एक करून जिन्नस तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही तसं पण करू शकता, पण ही मी झटपट रेसिपी दाखवत आहे त्यामुळे मी हे अशा प्रकारे केलं होतं। पाणी न घालता सर्व जिन्नस व्यवस्थित वाटून घेतले आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी ते 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि हे जे वाटलेलं वाटण आहे ना ते तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे वाटण पूर्णपणे शिजलेलं नाही आहे, कच्चं पक्का आहे, तर मग हे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायला पाहिजे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आता हे वाटण मी 1 मिनिट तेलामध्ये परतवून घेतलं। हा ओला मसाला परतत असतानाच मी याच्यामध्ये आता सुके मसाले सुद्धा टाकून घेतलेले आहेत। तर सर्वात आधी मी 1 चमचा मालवणी मसाला टाकला, 1 चमचा मी इथे घाटी मसाला टाकून घेतला आणि त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा इथे मी हळद पावडर, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा धने पावडर आणि सुहानाचा जो मसाला मिळतो तो मी इथे 1 चमचा टाकून घेतलेला आहे। जो सुहानाचा मिसळ मसाला आहे ना तो 1 चमचा टाकून घेतला आणि हे सर्व जिन्नस छान एकमेकांमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। आता हा मसाला खूप ड्राय झाला आहे, तो करपू शकतो, त्यामुळे याच्यामध्ये आता मी पाणी घालून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट तशीच होती, त्यामध्ये मी 1 पेला पाणी टाकलं आणि ते पाणी मी ते यूज केलेलं आहे। आता सर्व मस्तपैकी हा मसाला मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि ह्या मसाल्याला आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। मग आता मी कढईवरती झाकण ठेवले एक 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले तर मसाल्याला छान तेल सुटलं होतं, म्हणजेच हा जो मसाला आहे तो इथे रेडी झालेला आहे। आता या मसाल्यामध्ये मी इथे ना 2 ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। नेहमी मिसळ वगैरे बनवताना असं गरम पाणी करूनच टाकायचं आहे। जर का थंड पाणी टाकलं ना तर कुकिंग प्रोसेस थोडीशी थांबते आणि मग त्यामुळे ना चवीमध्ये थोडासा डिफरन्स येतो। तुम्ही कुकरमध्ये बनवा किंवा कढईमध्ये बनवा, तुम्हाला गरम पाणीच इथे वापरायचं आहे। आता मिसळची जी ग्रेव्ही आहे तिला छान इथे मी मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ना 1 वाटी मी इथे मोड आलेली मटकी टाकून घेतलेली आहे। आता मटकी टाकल्यानंतर ह्याला छान मिक्स करून घेतलं। मटकी ते कच्ची असल्यामुळे आता या मटकीला व्यवस्थितपणे ते शिजवून घ्यायचं आहे। तर आता एकदम ह्याला स्टर करून घेतलेलं आहे ग्रेव्हीला। त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले एक 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले तर या मिसळला छान इथे बॉईल येत आहे आणि याला मस्तपैकी मी एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। 1-2-3 मिनटं ही मिसळला असंच मी इथे स्टर करत राहिली आणि लास्टला मी याच्यामध्ये ना मीठ टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर चमचाने या मिसळला छान स्टर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मग मी कढईवरती झाकण ठेवले एक 5 मिनिटांसाठी आणि 5 मिनिटानंतर मी पुन्हा कढईवरून झाकण काढले। तर तुम्ही बघू शकता या मिसळला जास्त असं काही तरी वगैरे आलेली नाही आहे। जर तुम्हाला तरीवाली मिसळ पाहिजे असेल ना तर मग काय करायचं, जेव्हा आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकतो ना तेव्हाच आपल्याला इथे तिखा लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वाटप टाकायचं आणि पुढची जी प्रोसेस सांगितली ती तशीच करायची, मग मस्त तरीवाली मिसळ तयार होते। तर आता ही माझी मिसळ इथे तयार झाली। मिसळ तयार झाल्यानंतर मी त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली। मग गरमागरम मिसळ प्लेटमध्ये सर्व करून घेतली। त्याच्यावर फरसाण टाकला, पुन्हा थोडी कोथिंबीर टाकली, बाजूला कांदा, लिंबू आणि इथे मी पाव घेतलेले आहेत। तर ही गरमागरम मिसळ पाव घरामध्ये ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे। अवघ्या 15 मिनिटांमध्ये माझी ही मिसळ इथे तयार झाली होती।
तर माझ्या पद्धतीने ही मिसळ घरात नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी तयार झाली. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.